परीक्षेला जाण्यापूर्वी दाखवते आहे तुम्हाला बोर्डने तपासलेल्या 2 उत्तरपत्रिका. यावरून तुम्हाला हे समजणार आहे की कशा पद्धतीनं लिहायला हवं आणि कशा पद्धतीनं लिहायला नाही हवं. बघा इथं 75 मार्क्स पडलेले आहेत, इथं 70 मार्क्स पडलेले आहेत. सो मी तुम्हाला दोन्ही प्रश्नपत्रिका दाखवणार आहे आणि बऱ्याच प्रश्नांची तुमची उत्तरं यातून तुम्हाला मिळतील की अक्षर चांगलं असलं तर कसं, अक्षर चांगलं नसलं तर कसं, खाडाखोड असेल तर कसे मार्क दिले जातात. बऱ्याचशा गोष्टी ह्या ऑटोमॅटिक क्लिअर होतील. बरेच प्रश्न मला विचारले जातात, परंतु हे तुम्हाला याच्यावरून मी दोन्ही उत्तरपत्रिका तुम्हाला दाखवणार आहे, ज्यावरून तुम्हाला समजेल की बोर्ड कशा पद्धतीने तपासतो आणि तुम्ही कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे. सो चला, आणि आपण यातून ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडलेले आहेत ते कमी मार्क का पडलेले आहेत हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. क्रमाने लिहिल्याचे फायदे काय होतात आणि तोटे काय होतात हेही तुम्हाला यातून लक्षात येणार आहे. अक्षरांमधला फरक असेल तर काय परिणाम होतो मार्कांवर तेही ऑटोमॅटिक तुम्हाला समजणार आहे. अगदी काही म्हणजे कमी वेळेमध्ये मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते. तरी तुम्हाला वेळ जातोय असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओची स्पीड वाढवून सुद्धा हे पाहू शकता आणि ऐकू शकता, परंतु जरूर ऐका. आता सुरुवातीला पाहूया, ज्या विद्यार्थ्याला 80 पैकी 75 मार्क्स पडलेले आहेत त्या विद्यार्थ्याचं अक्षराचं ऑब्झर्वेशन करा, उत्तर कसे लिहिलेले आहेत, चुका कुठे आहेत, अंडरलाईन कसं केलेलं आहे, सगळं काही. पहा कशा पद्धतीनं इथे तुम्हाला मार्क्स सुद्धा हे लिहिलेले दिसतात. बोर्डने पहिल्या प्रश्नाला पूर्ण गुण कशा पद्धतीनं पडले ते आपल्याला असं बोर्ड एक्झामिनरला या पद्धतीनं लिहावं लागतं. अक्षराचं ऑब्झर्वेशन जरूर करा. यामधला पेन कसा असायला हवा हे मी तुम्हाला दाखवेल. कारण पहा, हे अक्षर जे आहे ना, तर ते जरी 75 मार्क्स पडलेले आहेत तरी पण हे अक्षर खूप अद्दर लिहिलेलं आहे. सो दाबून जर लिहिलेलं असेल तर हेच अक्षर खूप उठावदार झालं असतं. तेव्हा तुम्ही बघा, मी ह्या टॉपर्सच्या टिप्स पण सांगते आहे, ज्या विद्यार्थिनीला सुद्धा समजल्या. तर तिने सांगितलं की मी खूप अद्दर लिहिते. सो मी असं अद्दर नाही लिहिणार आहे आता पेपरला, कारण माझे इथे 5 मार्क कट झालेले आहेत. आता थोडं इथं टिप तुमच्यासाठी अशी आहे टॉपर्सची, की तुम्ही थोडंसं दाबून लिहा आणि जाड पेन वापरा. पेन कोणता वापरायला हवा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की पेनचा काय फरक पडतो. ओके. आता इथे स्वमत लिहिलेलं आहे पहा, परंतु स्वमताला मार्क 2.5 पडलेले आहेत. 3 पैकी 3 पडलेले नाहीत, कारण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं नीट तर पहा, इथं अंडरलाईन लाल पेन करून पण दाखवलेलं आहे. तर तिथे तुमच्या काना मात्रा या रस्व दीर्घाच्या चुका आहेत, त्यामुळे तिथे 2.5 मार्क पडलेले आहेत. पहा, या विद्यार्थिनींना अंडरलाईन सुद्धा केलेलं दिसेल तुम्हाला, परंतु ते दोन्हीही पेन एवढ्या फेंट आहेत त्यामुळे उठावदारपणा येत नाही, त्यामुळे इम्प्रेशन आपोआप डाऊन होतं. इथे पण 2.5 मार्क पडलेले दिसतात. सो पेन डार्क वापरा, त्याचबरोबर जाड पेन वापरा, म्हणजे की टोक जाड असलेला. काही विद्यार्थ्यांना शंका असतात पैकीचे मार्क पडतात का नाही पडतात. तर बघा, हे तुमचे पैकी मार्क्स तुम्हाला पडलेले सुद्धा दिसतीलच. बोर्डने लिहिलेले हे मार्क्स दाखवते आहे तुम्हाला. अशा पद्धतीनं बोर्डला मार्क प्रत्येक बीटला लिहावे लागतात. ओला किती पडले, आला किती पडले, ईला किती पडले. इथे तुम्हाला दिसेल की 2च मार्क पडलेले आहेत. स्वमताचा प्रश्न 3 मार्कांचा असतो, परंतु यामध्ये चुका आहेत. जसं की इथे एक चूक दाखवलेली पण दिसेल. या पद्य पाठामध्ये लिहिलेलं आहे, पद्य आणि पाठ असं दोन्ही पण लिहिलेलं आहे. त्यामुळे अशा जर काही चुका असतील, आता एक दाखवलेली आहे पण अशा जास्त चुका असतील, तेव्हाच इथे 2 मार्क पडलेले आहेत. कवितेवर आधारित एक कृती सोडवा. हा प्रश्न बघा किती व्यवस्थित लिहिलेला आहे. बॉक्स वगैरे कशा पद्धतीनं केलेला आहे. फक्त इथे अक्षर जे आहे ते मार्क खातो पहा, त्यामुळे इथे तुम्हाला 3.5 मार्क पडलेले दिसतात. बाकी सर्व मुद्दे अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत. आणि पद्यपाठावरच्या प्रश्नासाठी आपला व्हिडिओ आहे तो जरूर पहा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एका तक्त्यामध्येच 16 मार्क पक्के करून दिलेत. एकच टेबल करून जायचं आहे, तुमचे 16 मार्काचे प्रश्न उत्तर सहज तुम्हाला सोडवता येतील. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा. रसग्रहण पहा, मी जसं रसग्रहणच्या व्हिडिओत सांगितले त्याच पद्धतीनं रसग्रहण लिहिलेलं दिसतं. स्थूल वाचन, याला सुद्धा इथे अर्धा मार्क कटलेला दिसतो, कारण इथे बघा प्रकार हा शब्द आहे तर त्याच्यावर अनुस्वार देण्यात आलेला आहे चुकून. स्थूल वाचनचं हे दुसरं उत्तर. बघा भाषाभ्यास, याला तुम्हाला 15 मार्क्स पडलेले दिसतील. 8 आणि 7 15. भाषाभ्यासमध्ये अशा अगदी साधारण चुका अजिबात करू नका. जसं इथं आशीर्वाद शब्द बघा किती चुकीचा लिहिलेला आहे, दैनंदिनी शब्द चुकीचा लिहिलेला आहे. सो हे शब्द जे आहेत ते आपण भाषाभ्यासचा व्हिडिओ टाकलेला आहे संपूर्ण व्याकरण, तो जरूर तयार करून जा, कारण त्यामधलेच सर्व प्रश्न उत्तर व्याकरणचे येत असतात. विभाग 5 पत्रलेखन बघा 5.5 मार्क्स तुम्हाला पडलेले दिसतात. जाहिरात लेखन 4.5 मार्क्स.
प्रेझेंटेशनला खूप महत्त्व असतं पहा. त्यासाठी व्यवस्थित पेन असली असती, हे सगळं जर डार्क पेनने जर ह्या रेषा मारलेल्या असल्या असत्या तर तुम्हाला निश्चितच हे जास्त उठावदारपणा आणता आला असता आणि 5 पैकी 5 मार्क पडले असते. हे आहे बातमी लेखन. महात्मा गांधी जयंती कशी साजरी केली, 4.5 मार्क्स. वृक्षाचे आत्मकथन, 8 मार्कांचा प्रश्न. आत्मकथन कसं लिहावं हे समजत नाही, त्यात कोणते मुद्दे लिहायला पाहिजेत यावरचा आपला आत्मकथनचा व्हिडिओ जरूर बघा. 7.5 मार्क्स पडलेले दिसतील. आता 75 मार्क्स पडलेला पेपर तुम्ही पाहिलात हा. या पद्धतीनं बघा, इथं क्वेश्चन 1ला किती पडले, 2ला किती, असं पण इथं लिहिलेलं दिसतं. सगळ्यात शेवटी या पद्धतीनं आपल्याला लिहावं लागतं, बोर्ड एक्झामिनरला लिहावं लागतं, तिथे याची साईन असते. जर 75च्या वर जर तुम्हाला मार्क्स पडले तर हा पेपर मॉडरेटरकडे जातो आणि मग इथे मॉडरेटर त्याचे मार्क लिहितो. 75च्या वर मार्क पडले तर 80 पैकी. आता हा 70 मार्क्स पडलेला पेपर दाखवते आहे. एकाच बोर्ड एक्झामिनर असणाऱ्या टीचरने चेक केलेले हे दोन्ही पेपर्स आहेत. आता तुम्ही पहा याच्यामध्ये काय फरक पडतो आणि इथे 70 मार्क्स का पडले असतील मी तुम्हाला सांगेल, पण काय चुका आहेत त्या. जो मी पेनचा प्रॉब्लेम सांगितला तो इथे लक्षात घ्या. इथे जे अक्षर आहे ते तुम्हाला ठळक दिसेल, जाड दिसेल. त्याचं कारण की याच्यात पेन जो आहे तो टोकदार वापरलेला आहे आणि थोडंसं दाबून लिहिलेलं आहे. सो तुम्ही याच पद्धतीनं लिहा. दोन्ही पेपरमधल्या मी चुका दाखवते, तुम्ही त्या चुका करू नका. क्रमाने नाही लिहिलं तर काय होतो गोंधळ तो पहा, आणि कसा एक्झामिनरलाही त्रास होतो आणि तुमच्या मार्कांवर पण परिणाम होतो. इथे पहा, आता हे प्रश्न क्रमाने सोडवलेले नाहीत. इथं हे प्रश्न लिहिलेला आहे. प्रश्न पहिला आ मधला. आता हाच काही बिट्स जे आहेत ते पुढच्या पानावर लिहिलेले आहेत. तर त्या पानावरून आता हे पृष्ठ 5 वरून लिहिलेले आहेत. सो हे जे गुण आहेत ते पृष्ठ 5 वरून घेण्यात आलेले आहेत. सो आता तुम्हाला दाखवते पृष्ठ 5 वर सुद्धा कसे गुण आहेत ते. तशाच प्रकारे इथं पृष्ठ 5 वरून. सो अशा पद्धतीनं एक्झामिनरला जर तुम्ही प्रश्न क्रमाने नाही लिहिले, पुढच्या पानावर जर लिहिलेला असेल तर त्या पानावरचे मार्क इथं घेतलेत असं इथं आम्हाला नमूद करावं लागतं. एकतर इथं खाली जागा असेल तर ते इथं लिहिलं जातं बोर्ड एक्झामिनरकडून, किंवा इथं अशा पद्धतीनं टोटल करावं लागतं. आणि म्हणून आम्ही सांगतो की ही जी मार्जिन आहे ती पूर्ण मार्जिन मोठी मारा आणि ही रिकामी सोडा, आणि बाकी इकडे 2 किंवा 3 मार्जिन मारून तुमचे काय प्रश्नांचे बीट आहेत ते ह्या छोट्या मार्जिनमध्ये मारत जा. तर अशा पद्धतीनं आपल्याला लिहावं लागतं. याचा परिणाम होतो, एक्झामिनरला त्रास होतो. इथे त्या पानावरून लिहा, या पानावरून लिहा, आणि त्यामुळे तुमच्या पेपरवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि पुढील पेपर चेक करताना एक्झामिनर थोडेसे मार्क्स तुमचे कमी जास्त ऑटोमॅटिक होत असतात. तर बघा, हाच प्रश्न कसा पुढच्या पानावर लिहिलेला आहे. आता पहा, जे क्रमाने प्रश्न लिहिलेले नाहीत त्याचे दोन्ही पानावर उल्लेख करावे लागतात. बघा, आता इथं हे मार्क आपण पहिल्या पानावर घेतलेले दाखवले मी तुम्हाला आता. ते इथं पण लिहावं लागतं की पृष्ठ 3 वर मार्क दिलेले आहेत. इथं पण लिहावं लागतं. इथल्या प्रश्नाचे मार्क आपण आता दाखवले कुठं लिहिलेत ते. तर हे इथंही लिहावं लागतं आणि जिथून मार्क घेतलेले आहेत इथं पण, आणि जिथे मार्क टाकलेत तिथे पण घ्यावं लागतं. इथे पण पहा, कृती 1च्या आ 1 मध्ये जमा, म्हणजे 1च्या आ मध्ये हे मार्क आम्ही घेतलेले आहेत असं इथं लिहावं लागतं. सो क्रमाने जर नाही लिहिलं तर असा खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. एखाद्या वेळेस अनावधानाने एक्झामिनरच्या हातून हे मार्क जर घ्यायचे राहिले तर तुमचे लॉस होतो. सो असं अजिबात करायचं नाही. क्रमानेच पेपर सोडवा. एखादा प्रश्न फारच हार्ड वाटला तर तिथे एवढीशी जागा तुम्ही सोडून देऊ शकता आणि तुम्ही नंतर त्या प्रश्नाचं उत्तर त्याच सोडलेल्या जागेत लिहू शकता. आता इथे पहा, बॉक्स केलेला दिसतो, परंतु हा बॉक्स जो आहे तर तो असा खूप तिरका गेलेला आहे, तो छान नाही दिसत आहे. सो असं जर असेल तर त्याचं इम्प्रेशन डाऊन होतं, चांगला पण नाही दिसत पेपर. आता पहा, इथे तर तुम्हाला मार्जिन पण मारलेल्या दिसत नाहीत. भले हे घरी सोडवलेला पेपर असेल तरी सुद्धा, परंतु तुमच्याही पेपरमध्ये असं होतं, कारण मार्क्स वेळ कमी पडतो आणि मग तुम्ही काय करता, बिना मार्जिनचाच पेपर लिहिता. तर असं अजिबातच करायचं नाही, कारण हे मार्क्स लिहित असताना हे ओव्हरराईट होतात मार्क्स. ह्या 3 वर जर हा 1 देण्यात आला तर तो मोजण्यामध्ये येत नाही कधी कधी, आणि त्यामुळे पडलेले मार्क असून पण तुमचा लॉस होतो. आता पहा, इथे तर तुम्हाला लॉंग क्वेश्चन आहे हा उपयोजित लेखनमधला, परंतु कुठेही तुम्हाला पॅरेग्राफ पाडलेला दिसत नाही, 1 लाईन सोडलेली दिसत नाही. सो अशा पद्धतीनं जर लिहिलेलं असेल तर त्याला आउट ऑफ मार्क्स कसे पडतील, सो याचाही विचार करा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बोर्डमध्ये कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे आणि कुठे आपल्या चुका होतात. सो मी प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जरूर शेअर करा आणि एक वेळेस सर्व विद्यार्थ्यांना, आपापल्या मित्रमैत्रिणींना सांगा की एकदा हे पाहूनच जा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.